नमस्कार मंडळी. उडदाचं घुटं आणि बोलू नका कुठं अशी म्हणच आहे. तर आज बनवूया गरम गरम असं उडदाचं घुटं. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेऊया, मिरची, आलं थोडंसं आणि बऱ्यापैकी कोथिंबीर वाटून घेऊया सगळं. ही उडदाची डाळ मी शिजवून घेतलेली आहे, ती मी मिक्सरला वाटून घेणार आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये ही डाळ वाटून घेत नाहीत, पण मी याला थोडंसं वेगळं रूप देणार आहे पारंपरिकपेक्षा, म्हणून वाटून घेणार आहे. गरम कढईमध्ये तेल घातलं, तेल गरम झालेलं आहे. जिरे मोहरी घालूया. फोडणी छान तयार झाली, मी गॅस बंद केलेला आहे. हिंग घालते, हळद घालूया, हा वाटलेला मसाला घालूया. गॅस सुरू केलेला आहे, मसाला परतून घेऊया जरा. एकदा माझी तब्येत बरी नव्हती तेव्हा माझ्या सुनेने विचारलं की आई तुम्हाला मी घुटं करून देऊ का. म्हणलं दे. तर तिनं मस्तपैकी घुटं तयार केलं, पण ते कसं पारंपरिक पद्धतीचं होतं. ती पण खूप छान स्वयंपाक करते. ऑफकोर्स हा जो वारसा आहे तो तिच्या आईकडून आलेला आहे, म्हणजे आमच्या बहिणबाईंच्याकडनं आलेला आहे. तर सांगायचा उद्देश की मी घुटं खाल्ल्यावर मला मस्तपैकी झोप लागली आणि मग मला घुटे जास्ती आवडायला लागलं. मी विचार केला जरा ह्याला थोडंसं पातळसर आणखी केलं तर आपण सूपसारखं पिऊ पण शकू, म्हणून मी थोडासा याच्यामध्ये बदल केला. वाटलेली उडदाची डाळ घालूया, आणखी थोडं पाणी ॲड करूया, मीठ घालूया आणि याला जरा शिजवून घेऊ, उकळी आणूया. रंग बघा किती मस्त दिसतोय त्याचा. आता ह्यातलं मिरचीचं प्रमाण वगैरे जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अशी सूपसारखी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि छानपैकी गरम गरम घुटं प्यायचं. अशाही पद्धतीनं तुम्ही उडदाचं घुटं नक्की करून बघा आणि मला कळवा कॉमेंट करून कसं झालं आहे ते. अशा छान छान नवीन नवीन पदार्थांसाठी सबस्क्राईब फॉलो करायला मात्र विसरू नका. घरचं खाणं हेचे आरोग्याचं लेणं.